हॅलो, नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज होता श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार. तर सगळ्यात आधी म्हणजे घरची पूर्ण कामं आटपून घेतली मी. त्यानंतर मग देवपूजेला लागते आणि एकदा का देवपूजेला बसलं तर मग तासोनतास त्या देवपूजेमध्ये आपले जातात. पूजा असते, त्यानंतर सेवा असतात. तर सगळ्यात आधी मी देव क्लीन करून घेतले, कारण की कोणतीही पूजा घरामध्ये जरी असली ना तरी देव आपले क्लीन झालेच पाहिजे. त्यानंतर देवाची भांडी, दिवे, तर हे सगळं मी क्लीन करून घेते. त्यानंतरच मग पूजेला लागते. आणि तसंच साहित्य आपण पूजेमध्ये वापरलं ना तर एवढी मनापासून पूजा जरी आपण केली तरी ती वाटत नाही चांगली. म्हणून सगळ्यात आधी सर्व क्लीन करून घ्यायचं देवांचं, त्यानंतर मग आपल्या पूजेला लागायचं. तर देव क्लीन करून घेतले म्हणजे उजळून घेतले. त्यानंतर मग देवाची मी पूर्ण पूजा करून घेतलेली. त्यानंतर मग आता शिवपूजेचं असतं. तर शिवपूजा आता करायचीच होती. त्याआधी सगळ्यात महत्त्वाचा असतो बेल मी कालच आणून ठेवलेलं, म्हणजे संडेला सर्व काही साहित्य पूजेचं जे जे काय लागतं ते मी आणून ठेवते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी धावपळ नको, त्यासाठी मी आदल्या दिवशीच आणून ठेवते. तर बेल आणला होता, संपूर्ण हा बेल 60 रुपयाचा मी आणला होता. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की 108 आहे आणि फाटलेले तुटलेले बिलकुल नाही. तर मी फक्त तिथे वरून चेक केलं होतं. पण घरी आल्यानंतर जेव्हा मी बेल हा पूर्ण छाटून घेणार होते तर फक्त 40 ते 50 पानंच व्यवस्थित निघाली. त्यानंतर खालचा जो बेल आहे तो पूर्ण फाटलेला, तुटलेला, खराब झालेला होता. तर 108 पूर्ण आणला होता, पण त्यातून फक्त 40 ते 50च पानं मला म्हणजे अखंड निघाली. तर आपल्याला बेल तुम्ही किती वाहाला त्याला महत्त्व नाही, पण तो कसा वाहता तुम्ही, अखंडच आपल्याला बेल वाहायचा आहे भगवान शंकरांना. फाटलेला, तुटलेला, किडलेला बिलकुल आपल्याला त्यांना वाहायचा नाही. तर बेल मी पूर्ण छाटून घेतलेला. त्यानंतर खराब पानं मी फेकून दिली. त्यानंतर चांगली जी आहेत, आता 40 ते 50च निघाले, तर ती मी आता इथे धुवून घेत आहे. तर धुवून का घेते, कारण की त्यांनी कुठून बेल आणलेला असतो. कित्येक जणांचे त्याला हातं लागलेले असतात. आता आपण विकत घेताना त्याला हातं तर लावतोच, त्यामुळे घरी आणल्यानंतर व्यवस्थित तो क्लीन करून घ्यायचा. त्यानंतर मग पूजेमध्ये वापरायचा. तर आता बेल वगैरे धुवून घेतलेला, बरीचशी तयारी मी इथे करून घेतलेली. त्यानंतर आता मी इथे पूजेला लागलेले आहे. तर भगवान शंकराची पूजा म्हणलं तर त्यांना अभिषेक हा आलाच. अभिषेक खूप जास्त महत्त्वाचा असतो. त्यांना शुद्ध पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक केला ना तरी खूप त्यांना आवडेल. तर अभिषेक आपण पंचामृताने करू शकतो, दह्याने, दुधाने, मधाने, भरपूर अभिषेक त्यांना खूप जास्त आवडतात. तर इथे आता मी चंदन केशर मिश्रित जे अष्टगंध आहे त्यानेच इथे मी अभिषेक केलेला आहे. तर काल दूध मी आणलं, त्यानंतर लगेचच ते तापवायला ठेवलं आणि माझ्या एवढं लक्षात पण नाही राहिलं की उद्या आपल्याला पूजेसाठी कच्चं दूध म्हणजे वेगळं ठेवायचं आहे, तर ते लक्षात नाही राहिलं. असं होतं कधी कधी. तर आज इथे मी फक्त चंदन केशर मिश्रित जे अष्टगंध आहे त्यानेच त्यांना अभिषेक घातलेला आहे आणि शुद्ध पाण्याने. त्यानंतर इथे आता मी फक्त पाण्याने त्यांना अभिषेक म्हणजे गळती लावून दिलेली आहे. आणि त्यांना अभिषेक इतका आवडतो ना, तुम्हाला काय सांगायचं. फक्त पाण्याने सुद्धा तुम्ही त्यांना अभिषेक केला ना तरी त्यांना खूप जास्त आवडतं. तर इथे आता अभिषेक सुरू आहे. त्यानंतर अभिषेक करता करता आपल्याला तुम्हाला जे काही सेवा करायची असतील तर अभिषेकाची गळती लावून द्यायची. तुमच्या घरी जर गळती नसेल तर तुम्ही आवश्यक गळती ही आणून घ्या. गळती का महत्त्वाची आहे, कारण की आपण चम्मचने अभिषेक करतो तर आपला एक हात अडकलेलाच असतो आणि सेवा करायला, इकडे वाचन करायला, तिकडे पाणी टाकायला भरपूर आपल्याला अवघड जातं पूजेमध्ये आणि व्यवस्थित पूजा आपली होत पण नाही. त्यामुळे मग गळती जर असली ना तर आपण बिनधास्त अभिषेक करू शकतो शांत मनाने आणि तशाच आपण सेवा पण करू शकतो. तर इथे आता अभिषेक पूर्ण झालेला. त्यानंतर त्यांना मी चंदन लावलं. त्यानंतर मग त्यांचं आवडतं भस्मही मी घरामध्ये आणून ठेवलेलं आहे, तर भस्म त्यांना वाहून घेतलेलं. यानंतर मग आपल्याला जे काही बेलपत्र आहे, बेलपत्रांचा अभिषेक आहे, तर तो अभिषेक आपण त्यांना करायचा आहे. तर अभिषेक आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे, नित्यसेवेमध्ये आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली दिलेली आहे. तर एका नावाला म्हणजे 108 शिवांची नावं असतात, तर एका नावाला आपल्याला एक बेलपत्र हे त्यांना वाहायचं आहे. तर अशा प्रकारे ती सेवा आपल्याला इथे करायची आहे. तर मी एक नाव घेऊन एक बेलपत्र हे वाहत आहे. जर तुमच्याकडे नित्यसेवा नसेल तर तुम्ही फक्त ओम नमः शिवाय असं म्हणून पण बेलपत्र अर्पण करू शकता. ही पण सेवा त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचणार. तर भगवान शंकरांना बेल इतका का आवडतो, त्यांच्यावरती बेलाचा अभिषेक का केला जातो, त्यांना बेल का आपण वाहतो, याच्यामागे पण एक कारण आहे. ते मी तुम्हाला सांगते की आपण भगवान शंकरांना बेल का वाहतो. तर समुद्र मंथनाच्या वेळी
जे हलहल जे विष बाहेर निघालं होतं, तर त्याचा भरपूर जणांना म्हणजे सर्वांनाच त्याचा खूप त्रास व्हायला लागला होता. कारण की त्या विषामध्ये इतकी उष्णता होती, तर खूप जणांना त्याचा त्रास व्हायला लागला होता. म्हणजे मनुष्यांना काय, देवदेवतांना पण त्याचा खूप त्रास व्हायला लागला होता. तर माणसांनी काय केलं की भगवान शंकरांकडे प्रार्थना केली की आम्हाला यातून तुम्ही वाचवा म्हणून, अशी प्रार्थना भगवान शंकरांकडे त्यांनी केली. त्यानंतर मग भगवान शंकरांनी काय केलं की जे विष होतं तर ते स्वतः ते प्यायले होते आणि पिल्यानंतर पण त्याचा प्रभाव कमी झाला नाही. म्हणजे इतरांचा त्रास तर म्हणजे कमी झाला, पण भगवान शंकरांना त्याचा खूप त्रास झाला आणि त्यांचा कंठ निळा पडायला लागला होता. त्यानंतर मग देवदेवतांनी काय केलं, बेलपत्र आणि शुद्ध पाणी याचा अभिषेक देवांवरती केला. त्यानंतर बेलाचा पण अभिषेक केला, बेल हे त्यांना अर्पण केले आणि त्यानंतर मग भरपूर प्रमाणात हे बेलाच्या पानांनी त्यांची जी उष्णता होती ती भरपूर प्रमाणात कमी व्हायला लागली. तर बेल हा खूप थंड असतो, म्हणूनच भगवान शंकरांना तो खूप आवडतो आणि याच्यामागे हे कारण आहे की भगवान शंकरांना बेलपत्र आपण अर्पण करतो आणि बेलाशिवाय महादेवांची पूजा ही पूर्णच होत नाही आणि अभिषेकाशिवाय. तर बेलपत्र आपण त्यांना का वाहतो, त्यानंतर मग पाण्याचा अभिषेक आपण त्यांना का करतो, तर त्यामागचं जे कारण आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओम वीरभद्राय नमः. ओम गणनाथाय नमः. ओम प्रजापतये नमः. ओम हिरण्यरेतसे नमः. ओम दुर्धर्षाय नमः. ओम गिरीशाय नमः. तर इथे बेल वगैरे म्हणजे अभिषेक झालेला माझा. त्यानंतर बेलाचा ढीग झालेला. त्यानंतर मग मी काय केलं, थोडंसं असं त्याला सेट केलं आणि थोडंसं डेकोरेशन फुलांचं वगैरे मी इथे आता करणार आहे, जेणेकरून आपली पूजा पण तेवढी चांगली दिसते आणि आपलं पण मन एक प्रसन्न होतं. तर बेल वगैरे इथे आता मी व्यवस्थित करून घेतला. त्यानंतर मग आपल्याला जे धतुऱ्याचं फूल आहे, धतुऱ्याचं जे फळ आहे ते मी आणून ठेवलेलं होतं. त्यानंतर ते पण मी त्यांना अर्पण केलेलं. त्यानंतर मग आता इथे फुलं वगैरे मी त्यांना वाहून घेते. त्यांना पांढरे फुलं खूप आवडतात. त्यानंतर धतुऱ्याचं फूल आवडतं. त्यात मग गोकर्णाचं फूल आहे, पांढरं आहे, त्यानंतर निळं पण आहे. तर सोमवारच्या दिवशी तरी आपण त्यांना ते अर्पण केलं पाहिजे. तर इथे आता डेकोरेशन पूर्ण माझं झालेलं. त्यानंतर आहे शिवामूठ. तर आजची शिवामूठ होती तीळ. तर तीळ आपल्याला असे मुठीमध्ये घ्यायचे आहे आणि नंतर त्यांना म्हणजे पिंडीवर आपल्याला ते अर्पण करायचे आहे. तर आज होता दुसरा सोमवार श्रावण महिन्याचा. तर अशा प्रकारे आजची सेवा झालेली आहे, आजची पूजा झालेली आहे. जर यामध्ये म्हणजे या पूजेमध्ये काही तुम्हाला चुकीचं वाटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला ते सांगू शकता. तर आजची पूजा, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा करा, सेवेकरी व्हा.